काय 100% येणाऱ्या 18 तारखेला किंवा 19 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत. डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे. गावागावामध्ये आम्ही फिरतोय, उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. रोज मला वाटतं जवळपास 4-5 हजार फोन येत आहेत. मला फोनवर बोलणंसुद्धा या ठिकाणी शक्य होत नाही आहे आणि आम्ही अर्ज भरणार आहोत. मंगेश साबळे उद्या म्हणजेच 19/4/2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मंगेश साबळे यांनी हे जाहीर केलेलं आहे आणि आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज भरतात. जालना लोकसभा मतदारसंघामधनं ते निवडणूक लढवतात आणि 2 बलाढ्य शक्ती त्यांच्या समोर आहेत. आम्ही त्यांना ज्यावेळेस या प्रश्नांची विचारणा केली त्यावेळेस त्यांचं उत्तर हे अत्यंत बोलकं होतं. तर मंडळी, उद्या म्हणजेच 19/4/2024 उद्या मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते सकाळी राजूर गणपती या ठिकाणी बुद्धीची देवता गणरायाचं दर्शन घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करणार आहेत. राजूर ते जालना अशा पद्धतीची त्यांची बाईक रॅली तसेच कार रॅली आणि हजारोंच्या संख्येने त्यांचे समर्थक उद्या त्यांच्यासोबत असणार आहेत. उद्याच्या सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. तत्पूर्वी मंगेश साबळे आणखी काय म्हणतात ते एकदा जाणून घेऊया. तुमचे फॉलोअर्स आहेत किंवा तुम्हाला मानणारा एक वर्ग तयार झालेला आहे, काय सांगाल त्या सगळ्या तुमच्या फॉलोअर्स मंडळींना किंवा तुम्हाला मानणाऱ्या लोकांना? मी सगळ्यांना एकच विनंती करेल की जे विरोधक आहे, विरोधक म्हणण्यापेक्षा ज्यांचा पिंड राजकारण आहे ते आपल्यावर आता बदनाम करण्याचं षडयंत्र रचत आहे. ते काहीही प्रकरणं काढू शकतात, काहीही सांगू शकतात. एकतर त्यांनी असं चालू केलं आहे की मंगेश साबळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे. हे काँग्रेस पुरस्कृत लोक असं म्हणत आहे. या ठिकाणी मी सर्व समाजाला, सर्व तरुणांना, 18 पगड जातीला, सर्व शेतकऱ्याला, जनतेला आव्हान करू इच्छितो की या जालना मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मागच्या जवळपास 35 वर्षापासून काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र मागच्या 7 निवडणुकामध्ये एकदाही काँग्रेसला विजय मिळालेला नाही. म्हणून आतासुद्धा काँग्रेसला विजय मिळणार नाही. मुळात काँग्रेस रावसाहेब दानवे यांच्या विरोधात विजयी होऊ शकत नाही. कारण त्याचं असं आहे की कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हे एकच आहेत. कल्याण काळे यांनी ठरवलं आहे की रावसाहेब दानवे यांना खासदार करायचं आणि मग रावसाहेब दानवे यांनी ठरवलं आहे की कल्याण काळे यांना आमदार करायचं. भाजपची बी टीम काँग्रेस आहे या ठिकाणी जालन्यामध्ये. म्हणून हे दोघंही आपल्याला फसवत आहे. आपण अपक्ष म्हणून उभं राहणार आहोत. आपला समाज, 18 पगड जात आणि सर्व शेतकरी यांना आव्हान करतो की कुठल्याही यांच्या भूलथापाला बळी पडू नका आणि अपक्ष उमेदवाराला निवडून द्या. तुमच्या भावना संसदेपर्यंत, तुमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न, तुमच्या या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न आणि गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर भांडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. एक शेवटचा प्रश्न, आता बलाढ्य शक्ती तुमच्या समोर आहे, कशा पद्धतीनं उत्तर द्याल? काय तुमची स्ट्रॅटर्जी असणार आहे? माझी स्ट्रॅटर्जी एकच आहे, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. मी नागडा आहे, माझ्याकडे काही संपत्ती नाही, प्रॉपर्टी नाही. हे लोक जे आहेत मला उभं करू म्हणतायत, मला उभं राहा म्हणतायत, हेच माझं प्रेम आहे. त्यांच्या भरोशावर मी निवडणूक लढवणार आहेत आणि तेच मला विजय मिळवून देणार आहेत. जर आपण पाहिलं तर रावसाहेब दानवे हे गेली 5 टर्म म्हणजे 25 वर्षापासून खासदारीत एकदाही पडले नाही. तर एक मंगेश साबळा नावाचा सरपंच त्यांना आव्हान देऊ शकतो? नक्कीच देऊ शकतो. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित नाही, आरोग्याची व्यवस्था व्यवस्थित नाही. मुलांचं हॉस्पिटलमध्ये लेकीबाळीला प्रेग्नेन्सीसाठी या ठिकाणी हॉस्पिटल नाहीत. अतिशय गलिच्छ असं या ठिकाणी जालना जिल्हा झालेला आहे. आणि जालना जिल्ह्याचं शिक्षण सुधारायचं असेल, जालना जिल्ह्याचं आरोग्य सुधारायचं असेल तर एक सक्षम उमेदवार, सुशिक्षित उमेदवार तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. 15-15, 20-20 वर्ष झाले या खासदार महोदयांनी गावातसुद्धा पाय ठेवलेले नाही. तुम्हाला लढणारा, तुमच्यासाठी रोडवर रस्त्यावर येणारा जर का उमेदवार हवा असेल तर तुम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहा, असंच मी म्हणेल. तर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळी जिल्हा म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं गाव बदलण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जिल्हासुद्धा बदलू शकतो. माझ्या गावामध्ये विहिरी भेटत नव्हत्या. वसिलाप्रमाणे इथं आमदार सन्मान्य बागडे नाना होते, इतर काहीतरी सभापती वगैरे होते, पैसे घेऊन हे विहिरी करायचे. तर मी गावकऱ्यांना वचन दिलं की 1 रुपया घेणार नाही, तुम्हाला शासकीय लाभ देईल. तर त्या ठिकाणी पंचायत समितीसमोर 2 लाख रुपये उधळले. त्यामुळं माझ्या या तालुक्यामध्ये 6000 लोकांना लाभ मिळाले आणि पैसे घ्यायला सुद्धा ते अधिकारी घाबरतात. माझ्या गावामध्ये घरकुल नाही, पत्र्याच्या घरामध्ये 70 वर्षापासून नागरिक राहत आहे.
तर त्या ठिकाणी DRDला जाऊन घरकुलाची फायली उधळल्या, तर त्याचा सर्वे या ठिकाणी सुरू झालेला आहे. तसंच पूर्ण जालन्यामध्ये शिक्षणाची व्यवस्था असेल, लोकांसाठी, तरुणांसाठी, शेतकऱ्यांच्या पोरांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचा प्रश्न असेल, या ठिकाणी नोकऱ्याच्या संध्या असतील, आरोग्य व्यवस्था असतील, शिक्षण व्यवस्था असतील, या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत. मंगेश साबळे उद्या म्हणजेच 19/4/2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मंगेश साबळे यांनी हे जाहीर केलेलं आहे आणि आता उद्या ते आपला उमेदवारी अर्ज भरतात. जालना लोकसभा मतदारसंघामधनं ते निवडणूक लढवतात आणि 2 बलाढ्य शक्ती त्यांच्या समोर आहेत. आम्ही त्यांना ज्यावेळेस या प्रश्नांची विचारणा केली त्यावेळेस त्यांचं उत्तर हे अत्यंत बोलकं होतं. तर मंडळी, उद्या म्हणजेच 19/4/2024 उद्या मंगेश साबळे हे जालना लोकसभा मतदारसंघामधनं अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ते सकाळी राजूर गणपती या ठिकाणी बुद्धीची देवता गणरायाचं दर्शन घेऊन आपल्या कार्याला सुरुवात करणार आहेत. राजूर ते जालना अशा पद्धतीची त्यांची बाईक रॅली तसेच कार रॅली आणि हजारोंच्या संख्येने